थांब माझ्या बाळा. आज तू आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहेस जिथे तुला पुढे जाण्याचा रस्ता दिसतच नाही. तुझ्या मनात खूप प्रश्नांचा गोंधळ चालू आहे. तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय ज्या घटनेने तुला काही सुचत नाही. तू देवाकडे प्रार्थना करतो, पण देवही तुला तुझ्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही. शेवटी तुला आता असे वाटू लागलं की तुझ्यासाठीच एवढे दुःख का, तुझ्याच आयुष्यात एवढे शत्रू का. लेकरा, आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच मी तुझी निवड केलेली आहेस. म्हणून तू माझा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, आयुष्यात एखादी चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. जर त्या चुकीचा आपल्याला पश्चाताप होत असेल आणि आपली मनापासून बदलण्याची इच्छा असेल तर देवही ती चूक तुमची माफ करतो आणि तिथूनच तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. माझ्या बाळा, आज तू भूतकाळाच्या ओझ्याखाली जगत आहे. तुला आता भूतकाळातल्या गोष्टी आठवतात की कोणी तुझं मन दुखावलं, कोणी तुझा विश्वास तोडला आणि तुझ्याकडून काय काय चुका झालेल्या आहे. या सगळ्या गोष्टी तुला खूप त्रास देत आहे. पण माझ्या लेकरा, तुझा भूतकाळ म्हणजे तुझं पूर्ण आयुष्य नाही. तू काल काय केलं होतंस त्यापेक्षा तू आज काय करतोस आणि तुला उद्या काय करायचं आहे यावर लक्ष दे. स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात कर. राग कमी कर. वाईट लोकांपासून दूर राहा. ज्या लोकांनी तुला अपमानित केलं त्या लोकांना उत्तर देण्यात तुझा वेळ वाया घालू नको. हे सगळं करण्याच्या ऐवजी तू तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे पळत बसू नकोस. कदाचित देवाने अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून काढलं असेल की जी लोक तुझ्या पुढच्या प्रवासात, तुझ्या प्रगतीसाठी तुझ्या रस्त्यात अडथळे निर्माण करत असेल. माझ्या बाळा, आपण दुसऱ्याला बदलण्याच्या आधी आपण स्वतःच्या मनाकडे बघितलं पाहिजे. कारण जग बदलण्यासाठी स्वतःला बदलणं खूप आवश्यक असतं. जर तुझ्या मनात रागच असेल तर तुला समाधान कसं मिळणार? तुझ्या मनात द्वेष असेल तर तुला आनंद कुठून मिळणार? तुझ्या मनात सारखी भीतीच असेल तर तुझी प्रगती कशी होणार? म्हणूनच आज अगोदर तू तुझं मन साफ कर. ज्या लोकांना तुला माफ करता येईल त्यांना माफ करून टाक. ज्यांना विसरता येईल त्यांना विसरून टाक. आणि ज्या घटना तुला बदलता येत नाही त्या देवाच्या चरणी सोडून दे. कारण बाळा, प्रत्येक गोष्ट आपल्या हातातच नसते. काही गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागतात आणि काही गोष्टींसाठी विश्वास ठेवावा लागतो. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात आज कितीही अंधार असला तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्यावर जे संकट आहे ते काही कायमचे नाही. आज तुझ्याकडे पैसा नाही, पण तू मेहनत केलीस तर तुझी परिस्थिती बदलू शकते. आज लोक तुझी किंमत करत नाही, पण तू स्वतःची किंमत ओळख. आज तुझं मन खूप तुटलेलं आहे, पण तुटलेलं मनही पुन्हा उभा राहू शकतं. फक्त तू तुझा स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस आणि देवावरचा तर अजिबात सोडू नकोस. आज तू देवापाशी फक्त एकच माग की देवा, मला संकटापासून वाचवण्यापेक्षा त्या संकटाशी सामना करण्याची शक्ती दे. माझ्या वाटेवरील प्रत्येक अडचणी दूर करण्यापेक्षा त्या अडचणींवर मात करण्याची बुद्धी दे. माझ्या आयुष्यात दुःख कधीच येऊ नये असे नाही, पण जरी दुःख आले तरी माझा विश्वास कधी तुटून देऊ नकोस. माझ्या बाळा, तू मनापासून प्रार्थना केली तरी तुझी परिस्थिती काही लगेच बदलणार नाही, पण तुझी परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी आणि पद्धत नक्कीच बदलेल. तुला लोक काहीही बोलू दे, तुझी परिस्थिती कशीही असू दे,
आणि तुझा मार्ग कितीही कठीण असू दे, पण तू आयुष्यात कधीच हार मानू नकोस. कारण मला विश्वास आहे तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नामागे देवाचा आशीर्वाद आहे. कदाचित आज तुला वाटत असेल की तुझी वेळ खराब आहे, पण लक्षात ठेव, ही वेळ कायमची राहत नाही आणि देव चांगली वेळ देण्याआधी माणसाची परीक्षा घेतो. म्हणून धीर धर, श्रद्धा ठेव आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. एक दिवस असा येईल की लोक तुझ्याकडे आश्चर्याने पाहत राहील आणि त्यावेळी तूच मला म्हणशील की बरं झालं मामा, मी त्यावेळेस हरलो नाही. जर मी त्यावेळेस हार मानली असती तर मी आज जिंकलोच नसतो. माझ्या बाळा, तुझं नशीब अजून पूर्ण लिहिलेलंच नाही. आजची परिस्थिती ही फक्त एक पान आहे आणि संपूर्ण पुस्तक नाही. म्हणून पुढचं पान सुंदर लिहिण्याची जबाबदारी ही तुझी आहे. म्हणून तू देवावर विश्वास ठेव आणि स्वतःवरही विश्वास ठेव. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय बाळूमामा लिहा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला या संदेशाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.